सर आजपासून लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा तो मिळणार आहे. खरं तर आचारसंहितेच्या दरम्यान हा संपूर्ण जी योजना आहे ती थांबलेली होती, परंतु आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा डिसेंबरचा हप्ता मिळतो. ही योजना कधीच थांबलेली नव्हती. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काही बंधनं असतात, परंतु महाराष्ट्रातील तमाम मायमाऊलींनी जे काय महायुतीला प्रचंड आशाबाईचं अभूतपूर्व यश प्राप्त करून दिलं, त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणाने सुरू ठेवण्याचं नियोजन आमच्या सर्वांच्याकडे होतंच. त्याच्यातच आज डिसेंबर महिन्यातील जे काय वितरण करायचं होतं त्याची राज्य सरकारने सुरुवात केलेली आहे. हे सरकार वचनबद्धतेचं सरकार आहे. जनतेच्या अधिक व्यापक कामाला कशा पद्धतीने प्राधान्य देता येईल याच गोष्टीवरती आमच्या सर्वांचा भर त्या ठिकाणी राहणार आहे. सर लाडकी बहीण योजना खरं तर तुमची मुलगी आदिती तटकरे जी कॅबिनेट मंत्री झाले त्यांच्या खात्यातून पुन्हा एकदा महिलांना हा सगळा लाभ मिळणार आहे. एक बाप म्हणून किती अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच अभिमान लेखीचा तर आहेच, कारण ही योजना सफल करण्यामध्ये यशस्वी करण्यामध्ये आदिती आणि तिचं सर्व त्या विभागांतील सचिव आणि ते शेवटच्या स्तरावरती काम करणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका असतील त्या भगिनींच्यापर्यंत या सर्वांचं सामुदायिक यश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने राबवण्यामध्ये यश मिळालं. मला विश्वास आहे की देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, दादा एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या योजनेची व्यापकता अधिक निश्चितपणाने सफलतेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल. उद्या एनडीएची बैठक झाली पाहिजे. सर्व जे प्रमुख आहेत एनडीएचे त्यांना निमंत्रित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्याच्या बैठकीसाठी नाही, राष्ट्रीय पातळीवरच्या बैठकीचं कदाचित दादांकडे किंवा प्रफुल्लबाईंकडे माहिती असेल, आणि जर काय त्या पद्धतीची माहिती असेल तर नक्कीच कोणतरी त्या ठिकाणी उपस्थित राहील. सध्या बीडवरून प्रचंड प्रमाणामध्ये टीका सुरू आहे. बीडचा बिहार झाला, त्यांचं वाशेपूरसारखी परिस्थिती आहे, अशा पद्धतीच्या टीका होत आहेत. ते 1300पेक्षा जास्त लायसन्स बीड जिल्ह्यात दिल्यात आणि त्यामुळे टीका होते मंत्र्यांवर. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये आश्वस्त केलं. आदरणीय अजितदादांनी सुद्धा बीड आणि परभणीला भेट देऊन स्पष्टपणाची भूमिका घेतली. न्यायालयीन चौकशी SITच्या मार्फत चौकशी त्या ठिकाणी होते आहे. चौकशी सखोलपणाने व्हावी, पारदर्शी व्हावी, आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जावी, ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण चौकशीतून तथ्य लवकरात लवकर बाहेर पडेल असे आम्हाला विश्वास आहे. निवडणुका झाल्यात, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढचं रोडमॅप कसं असणार आहे, कशा पद्धतीनं आता तयारी सुरू झाली? त्या रोडमॅपची सुरुवात आता आम्ही तयारी करतो आहोत. 2 दिवसीचं राज्यस्तरीय एक शिबिर आम्ही लवकरच नियोजित करतो आहोत. अशा वेळेला स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या निवडणुका असतील, बूथ स्तरापासून ते अगदी राज्य पातळीपर्यंतसुद्धा पक्षाचं संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून पुढच्या कालावधीमध्ये अधिक नियोजन पद्धतीने काम त्या ठिकाणी उभं केलं जाईल. आणि मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश नजरेसमोर ठेवत पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून यशस्वी होईल. आम्ही रोडमॅप नक्कीच तयार करणार आहोत, आणि पक्षाचं ज्या वेळेला हे 2 दिवसीय शिबिर होईल त्यावेळेला हे संबंध रोडमॅप हा अंमलबजावणीसहित आम्ही माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर ठेवू. याच 2025पासून सभासद नोंदणीची सुद्धा प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. एका बाजूला सभासद नोंदणी प्रभावीपणाने बूथ लेवलपासून ते राज्य पातळीवरती सर्व स्तरावरचं पक्षाचं संघटन हे मजबूत करण्याच्या प्रक्रियेला अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. छगन भुजबळांचा एक सध्या विषय आहे. देवेंद्र फडणवीसांची नुकतीच भेट झाली. खरं तर आपण देखील म्हणजे समीर भुजबळांच्या संपर्कात आहे असं देखील एक समोर आलं होतं. नेमकं काय पुढं झालं? भुजबळ साहेब नाराज आहेत? मी समीर भुजबळांशी या विषयावरती एकदा बोललेलो होतो. भुजबळ साहेब माझ्या माहितीप्रमाणे बाहेर गेलेले आहेत. ते आल्याच्यानंतर या विषयावरती चर्चा जरूर त्यांच्यासोबत होईल. परंतु सर ह्याच्यामध्ये अजित पवारांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की महायुतीकडे आता 237 आमदारांचं पाठबळ आहे, त्यामुळे कोणी रुसला तर त्याची समजूत काढता येणार नाही असं देखील दादा म्हणाले. दादा नाराज आहेत का भुजबळांच्या या स्टँडवर? दादा काय कॉन्टेक्स्टमध्ये बोलले ते मला दाखवा, मग मी सांगेन. कुठल्याही शब्दाचं कुठेही जोडणं अप्रस्तुत ठरेल. मला असं वाटत नाही की दादा भुजबळाच्या संदर्भात या कॉन्टेक्स्टने बोलले असतील.
त्याच्यामुळे हे सगळं कुठेतरी जोडलं जाणं हे अप्रस्तुत ठरेल. मी स्पष्टपणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका यापूर्वीच दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. एक बाब स्पष्ट आहे की भुजबळ साहेब एक ज्येष्ठ असल्यामुळे एक विषय वेगळा आहे, तो त्याच पद्धतीने त्याच गांभीर्याने त्याची सोडवणूक केली जाईल. यापुढे पक्षाची शिस्त यालासुद्धा अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील. परत सांगतो की मी जे वाक्य बोललो आहे त्याचा आणि भुजबळ साहेबांचं आज जो काय एकंदरीत भूमिका आहे याच्याशी दुरान्वयी संबंध नाही. मी जे म्हणतो आहे ते ठाम आहे की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता, प्रवक्ते असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा पक्षाचा संघटनेतला कार्यकर्ता असेल, यांचं मात्र यापुढे पक्षासोबतची शिस्त ही मात्र योग्य पद्धतीने राहिलीच पाहिजे. माझी ठामपणाची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच रोडमॅपमध्ये त्याचाही उल्लेख त्या ठिकाणी केला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.